अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँक प्रकरणी बच्चू कडूंना मोठा दिलासा। बच्चू कडूंचं जिल्हा बँकेचे अध्यक्षपद आणि संचालक पद कायम। विभागीय सहनिबंधकांच्या निर्णयाला नागपूर हायकोर्टाची स्थगिती। राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक मंत्रालयामध्ये संपन्न। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत धडाकेबाज निर्णय। राज्यात वस्तू व सेवा कर विधेयक आणण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला। अखेर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी। प्रकल्प आणि भूसंपादकाला तब्बल 20,000 कोटी रुपयांच्या तरतुदीला मान्यता। बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध। जमीन न देण्याची शेतकऱ्यांची भूमिका। शेतकरी झाले आक्रमक। सांगलीमध्ये शक्तीपीठ विरोधी संघर्ष समिती आक्रमक। शक्तीपीठ महामार्गाच्या जमीन संपादनाला तीव्र विरोध करणार। शेतकरी सरकारचा डाव उधळल्याशिवाय राहणार नाहीत। शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीचा सरकारला इशारा। सोलापूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध। मोजणी करण्यासाठी दाखल झालेल्या अधिकाऱ्यांना केला विरोध। अधिकाऱ्यांच्या समोर शेतकऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी। हिंदी सक्तीच्या विरोधात चारकोप भागातील ऑक्सफर्ड शाळेसमोर मनसेची स्वाक्षरी मोहीम। शेकडो पालकांनी केल्या स्वाक्षऱ्या। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी संपन्न। पुढची सुनावणी या प्रकरणाची आता 7 जुलैला होणार असल्याची माहिती। पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतराचा वाद पेटला तर स्टेशनला थोरले बाजीराव पेशवेंचं नाव द्या। मेधा कुलकर्णींची मागणी। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष, त्याचप्रमाणे संभाजी ब्रिगेडचा कडाडून विरोध। पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतराचा वाद। स्टेशनला महात्मा फुलेंचं नाव द्या। ॲडव्होकेट विवेक चव्हाणांची मागणी। संतोष लड्डांच्या घरी दरोड्याच्या प्रकरणी रोहिणी खोतकरला अटक। रोहिणी खोतकरकडे 22 तोळं सोनं आढळलं। 7 जिवंत काडतुसही आढळल्याची सूत्रांची माहिती। हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारी बोलली पाहिजे। हिंदी भाषेला राष्ट्रभाषा घोषित केलं पाहिजे। अबू आझमींच्या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड। लहान मुलांवर तिसऱ्या भाषेचं ओझं नको। हिंदी भाषेची सक्ती नको। हिंदी संदर्भात शरद पवारांचं मत। मंत्री दादा भुसे साहित्यिकांसोबत बैठक घेणार। हिंदी भाषेसंदर्भातला अंतिम निर्णय 7 दिवसांमध्ये घेतला जाणार, सूत्रांची माहिती। आजपासून राज्यामध्ये कॅबिनेटला सुरुवात। सर्व मंत्र्यांना कॅबिनेटमध्ये आयपॅड देण्यात आले। मुख्यमंत्री फडणवीसांच्या संकल्पनेतून पेपरलेस कॅबिनेट बैठकीचं आयोजन। शासकीय आदिवासी आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा। विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्ता, शैक्षणिक साहित्य खरेदी भत्ता आणि आहार भत्त्यामध्ये वाढ होणार। आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंचा महत्त्वाचा निर्णय। भाजप प्रदेश कार्यालयामध्ये कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांचा जनता दरबार। मुंबईच्या समस्या सोडवण्यासाठी जनता दरबाराचं आयोजन। देशातील आणीबाणीला उद्या होणार 50 वर्ष पूर्ण। आणीबाणीमधील बंदीवानांचा भाजप करणार सन्मान। दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहामध्ये उद्या संध्याकाळी 5 वाजता कार्यक्रमाचं आयोजन। भाजपचे केंद्रीय नेते रविशंकर प्रसाद करणार मार्गदर्शन। सत्तेमध्ये बसलेला व्यक्ती जर कारखान्यावर असेल आणि कारखान्यातील विरोधी गटानं काही मुद्दा उपस्थित केला तर त्यांना ते कारखान्यातील सत्तेतील लोक न्याय देऊ शकणार नाही, शरद पवारांचं विधान। मेक इन इंडिया नव्हे, असेंबल्ड इन इंडिया। उत्पादन घटलं, बेरोजगारी वाढली। पंतप्रधान मोदींवर काँग्रेस नेते राहुल गांधींची टीका। फडणवीसांच्या मतदारसंघातील मतदार यादीमध्ये वाढ। मतदार यादीत 5 महिन्यात 8% वाढ। राहुल गांधींचा ट्विट करत आरोप। पंढरपूरच्या वारीसंदर्भात वादग्रस्त वक्तव्याच्या प्रकरणी अबू आझमींची माफी। माझे विधान विकृत आणि दुर्भावनापूर्ण पद्धतीने सादर केले। मी माझे शब्द पूर्णपणे मागे घेतो आणि माफी मागतो। ट्विटमधून मागितली माफी। सोलापूरमध्ये अबू आझमींच्या विरोधात वारकरी संघटना पुन्हा आक्रमक। अबू आझमींच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन। फक्त माफीनामा नको तर राजीनाम्याची मागणी। परभणीमध्ये आमदार गोपीचंद पडळकरांच्या ख्रिश्चन समाजाच्या धर्मगुरूंबाबत केलेल्या विधानाचा परभणीत निषेध। हिंदी भाषेच्या सक्तीचा निर्णय तात्काळ रद्द करावा, अन्यथा आंदोलनाचा मराठी अभ्यास केंद्रांसह समविचारी संघटनांचा इशारा। शासनाची भूमिका शैक्षणिक हिताची नसून राजकीय हेतून प्रेरित असल्याचा आरोप। माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग। माळेगाव, सांगवी, पणदरे गटामध्ये क्रॉस वोटिंग। पॅनल टू पॅनल मतदान झालं नसल्याची प्राथमिक माहिती समोर।
माळेगाव साखर कारखाना निवडणुकीचा आज निकाल. माळेगाव साखर कारखाना निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात. बारामती प्रशासकीय भवनामध्ये मतमोजणी सुरू. जालन्यामध्ये अतिवृष्टी अनुदान वाटप घोटाळ्यामध्ये तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचाही समावेश असू शकतो. भाजपचे आमदार बबनराव लोणीकरांचा आरोप. तहसीलदारांसह 76 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची लोणीकरांची मागणी. राज्यात दमदार पावसामुळे पेरण्यांमध्ये वाढ. राज्यात 23.27% क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण. 33,59,089 हेक्टर जमिनीवर पेरण्या झाल्या. परभणीमध्ये महावितरण कंपनीच्या कार्यालयामध्ये शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं भजन आंदोलन. शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाचा लाभ मिळावा यासाठी आंदोलन. रत्नागिरीमध्ये 12 गावातील शेतकरी युरिया खताच्या तुटवड्यामुळे चिंतेत. भात लावणीचं काम रखडलं. युरियाची सुमारे 30 टनांची मागणी. हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना पंपाचे अर्ज भरूनही सौर पंप मिळेनात. तात्काळ शेतकऱ्यांना पंप उपलब्ध करून देण्याची शेतकरी संघटनेच्या वतीनं मागणी. अकोला जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर नसल्यानं पेरण्या रखडल्या. यंदाही पेरणी जुलैपर्यंत जाईल का, शेतकऱ्यांमध्ये चिंता. छत्रपती संभाजीनगरमध्ये खरीपाच्या पेरणीला सुरुवात. मात्र जुने कर्ज थकल्यानं 1,88,000 शेतकरी राहणार पीक कर्जापासून वंचित. जुना कर्ज भरून नवीन कर्ज घ्यावे, बँकेच्या वतीनं आवाहन. नांदगाव भागातील वन विभागाच्या जंगलामध्ये 2 काळवेटांची झुंज. झुंजेत काळवेटाचे शिंग ठिबक सिंचनच्या पाईपलाईनमध्ये अडकले. शेतकऱ्यांकडून काळवेटांची सुटका. अकोल्यामध्ये ट्रकची ऑटोला जोराची धडक. दुर्घटनेमध्ये 2 जणांचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी. सोलापूरमध्ये कामगारांच्या दुचाकीला डंपरची धडक. अपघातामध्ये 3घांचा मृत्यू. पोलीस घटनास्थळी दाखल. जुन्नर तालुक्यामध्ये 2 तरुणांची आत्महत्या. 1200 फूट दरीत उडी घेत केली आत्महत्या. आत्महत्येचं कारण अस्पष्ट. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. कल्याणमधील योगेश्वर टॉवरची संरक्षक भिंत कोसळली. 14 वाहनांचं नुकसान. निष्काळजीपणाचा बिल्डरवर ग्रामस्थांचा आरोप. कल्याण पश्चिमेच्या रोनक सिटीमध्ये लोखंडी रॉडला शॉक लागून मुलगा गंभीर जखमी. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. बिल्डरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया. रायगडमध्ये सावित्री नदीमध्ये बुडालेल्या कामगाराला वाचवताना बचाव पथकाच्या बोटचा अपघात. अनियंत्रित बोटमधून वेळीच उडी मारल्यानं जीवितहानी टळली. नाशिकमध्ये 2 मोकाट गायींच्या हल्ल्यामध्ये वृद्ध व्यक्तीचा मृत्यू. गायीनं शिंगावर उचलत वृद्ध व्यक्तीला पायदळी तुडवलं. नाशिकच्या कळवण तालुक्यातील घटना. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. नागपूरमध्ये महानगरपालिका वर्कशॉप समोर पार्क केलेले 2 ट्रक मद्यधुंद चालकानं पेटवून दिल्याची घटना. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. मुंबई गोवा महामार्गावर कारचा भीषण अपघात. दुर्घटनेमध्ये 3 प्रवासी जखमी तर एकाचा मृत्यू. रायगडच्या माणगावमध्ये काळ नदीपात्रामध्ये महाकाय मगरींचा वावर. व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये कैद. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. सिडकोमधील जनता स्वीट्समध्ये एका व्यक्तीचा मोबाईल अनावधानानं विसरला. समोसा खाणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीनं मोबाईल लंपास केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. लातूर जिल्ह्यामध्ये अवैध वाळू उपसा प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई. 12 जणांवर गुन्हा दाखल. 1,46,00,000 रुपयांचा मुद्देमाल केला जप्त. बीडमध्ये चकलांबा पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड. 6 जणांवर गुन्हा दाखल. 4 दुचाकी आणि 6 मोबाईल असा एकूण 3,58,000चा मुद्देमाल जप्त. सीएसएमटी ते कर्जत लोकलमध्ये महिलांची हाणामारी. लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यामध्ये तिकिटावरून वाद. हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल. बीडच्या पाटोदा येथील महावितरणाच्या कर्मचाऱ्याला कंत्राटदाराकडून मारहाण. कर्मचाऱ्यानं कंत्राटदाराची तक्रार केल्याच्या रागातून मारहाण. कंत्राटदाराच्या विरोधात गुन्हा दाखल. सोलापूरमध्ये गाडीचे हॉर्न जोरात वाजवण्याच्या कारणावरून 2 गटामध्ये दगडफेक करतानाचा व्हिडिओ समोर. दगडफेक करणाऱ्या 29 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये दुचाकीवरून तोतया पोलिसांनी वृद्धेला लुटलं. तोतया पोलिसांकडून महिलेच्या सुमारे 5 लाख किमतीच्या 5 तोळ्याच्या बांगड्या लंपास. 2 चोरट्यांवर गुन्हा दाखल. इंदापूर तालुक्यातील घोसाळकर वस्तीमध्ये पोलिसांची कारवाई. गावठी हातभट्टी अड्डा उद्ध्वस्त. 4,82,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त.
नवापूर पोलिसांची दमदार कामगिरी, घरफोडी करणाऱ्या अल्पवयीन चोराला पोलिसांनी केली अटक। आरोपीकडून 1,52,650 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत। पश्चिम बंगालमध्ये पोटनिवडणुकीच्या निकालाच्या दिवशी झालेल्या स्फोटामध्ये 13 वर्षाच्या मुलीचा मृत्यू। स्फोट झाल्यानंतर परिसरामध्ये गोंधळ। वारकऱ्यांना आज पिठलं भाकरी, ठेचा आणि लोणच्याची मेजवानी। शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांचा पालखी सोहळ्यात लाखो वारकऱ्यांची मांदी आली। पुण्यामध्ये पालखी सोहळ्याच्या वेळी 5 लाख वारकरी मुक्कामी। पोलिसांकडून AI तंत्रज्ञानाच्या द्वारे पालखी मार्गावर माहिती संकलित। श्री स्वामी समर्थ पादुका पायी दिंडी सोहळा जेजुरीमध्ये दाखल। यावेळेस भंडारा लावत दिंडीचं स्वागत करण्यात आलं। सासवड येथील दिंडीमध्ये सुमारे 10,000 वारकऱ्यांना पुरणपोळीचं जेवण। बागलाण तालुक्यातले ग्रामस्थांकडून वारकऱ्यांसाठी भोजन। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज जेजुरीमध्ये दाखल। पालखीचं जेजुरी नगरीमध्ये स्वागत। खंडेरायाचा गाभारा फुलांनी सजवला। बीडमध्ये संत मुक्ताबाई आणि गोविंद पंत या आजोबा नातीच्या भेटीचा सोहळा संपन्न। परंपरेच्या प्रमाणे संत मुक्ताईंची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होताना भेट। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सध्या सासवड मुक्कामी। रात्री बराच वेळ वीज गेल्यानं वारकऱ्यांचे हाल। पुणे शहरामध्ये पालखी सोहळा उत्साहात साजरा। शहरात स्वच्छतेसाठी 16 ठिकाणी कंटेनरची व्यवस्था। शहरात 3 सत्रामध्ये स्वच्छता मोहीम। मोहिमेत एकूण 114 टन 345 किलो कचऱ्याचं संकलन। कोल्हापूरचा प्रसिद्ध असलेला जगन्नाथ आखाडा वारीच्या वाटेवर व्यायाम करत दिंडी नातेपुते ठिकाणी दाखल। चीनचे राजदूत वांग यी यांनी घेतली राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभालांची भेट। दहशतवादाच्या विरुद्ध लढणं आवश्यक, अजित डोभालांचं वक्तव्य। इराण इस्रायल युद्धबंदीच्या घोषणेनंतर शेअर बाजारामध्ये तेजी। सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला तर निफ्टी 25,200 वर। इलॉन मस्क यांची कंपनी टेस्लाची विनाचालक रोबो टॅक्सी अखेर लॉन्च। अवघ्या 364 रुपयांमध्ये राईड करता येणार। सुरुवातीला 20 गाड्या चालवणार टेस्लाची माहिती। समुद्रामध्ये नौदलाची ताकद वाढणार। 1 जुलैला युद्धनौका INS तमाल नौदलामध्ये दाखल होणार। 30 जूनपासून कैलाश मानसरोवर यात्रा। जम्मू काश्मीरच्या पहलगाम हल्ल्यानंतर कैलाश मानसरोवर यात्रेच्या दरम्यान असेल कडक सुरक्षा व्यवस्था। कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा। गेल्या 5 महिन्यांमध्ये राज्यातून 17,000 पेक्षा अधिक महिला बेपत्ता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।